आपण दररोज खूप निर्णय घेत असतो. तुम्हाला माहित असेल की अगदी कामावर जाताना कपडे कुठले घालायचे इथपासनं ते एखादी नोकरी मला बदलायची आहे किंवा मी कुठलं करिअर सिलेक्ट करावं इथपर्यंत आपण सतत निर्णय घेत असतो. या जगात 70% लोक असे आहेत की जे पॅसिव्ह निष्क्रिय आयुष्य जगतात, एक सरदोपट मार्गाने जातात. त्यांना खूप जास्त उच्च ध्येय ठेवत नाही. त्यांचं कारण असंच असतं की बाबा नो रिस्क हे त्यांचा मोठो असतो, किंवा ठेवी आनंद ते तैसेची राहावे हे त्यांची फिलॉसॉफी असते. आता हे सगळं करण्यात काय होतं की ते एका कम्फर्ट झोन मध्ये राहतात, जास्त आयुष्यात पुढे येऊ शकत. काही वेळेला आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागतं. तेव्हा प्रश्न नीट समजून घेणं ही सगळ्यात महत्वाची पायरी. आपण याला दुसरी पायरी म्हणूया. ब्रेक लावल्यानंतर ही पायरी घ्यायची असते. आता तिसरी पायरी, तुमचा दृष्टिकोन बदलावा लागतो. या प्रश्नाकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. जनरली सगळ्यांना भेडसावणारा प्रॉब्लेम पाहूया. मला चटकन राग येतो, त्याच्यामुळे मी बरीच माणसं तोडतो. नंतर प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की मी हे नको होतं करायला, पण कळून वळत मात्र नाही. आता आपण या समस्येवर कसा विचार करायचा ते पाहू. 15 दिवस तरी हा राग टाळण्याचा प्रयत्न करू नका. जसे आहात तसेच राहा.